खाली उतरतो. याच्यानंतरचा सत्कार रमेश अण्णा देवकर यांचा सत्कार ग्रामपंचायत नवतरुण सदस्य पप्पू शिंदे यांनी करायचा आहे. गोपाल भाऊ देवकर यांचा सत्कार रावसाहेब मामा यांनी करायचा आहे. यानंतरचा सत्कार चंदू मास्तर यांचा सत्कार जगू यांनी करायचा आहे. जगदीश दादा वाल्मिक दादा यांनी करायचा आहे. यानंतर बरेच जणांचा सत्कार आपल्याला या ठिकाणी करायचा होता, पण वेळेअभावी आपण सर्वांचं ह्या देवकर परिवाराच्या वतीनं मी शब्दसुमनांनी स्वागत करतो. हा आजचा कार्यक्रम एक आनंदाचा कार्यक्रम आहे. आपल्या गावाचे सुपुत्र गणेश दादा ह्या इंडियन आर्मी मध्ये 22 वर्ष भारत मातेची सेवा करून सुखरूपपणे घरी पोहोचते आहे. खरोखर सेवा करत असताना खरोखर आपण पाहिलेलं आहे. आपल्या तालुक्यातील काही चित्र तुम्ही डोळ्यासमोर घ्या. तरुण आपल्या यश पिंपरखेडचा यश हा तरुण 20 वर्ष सेवा करत असताना आज तो वीर जवान शहीद झालेला आहे. खरोखर असे बरेच प्रसंग आहे. आपल्या खडकीचा आहे, वाकडीचा आहे, परत करमूरचा आहे, असे बरेच प्रसंग या ठिकाणी घडत असतात. आणि खरोखर मी एक अभिनंदन ह्या ताईंचं करेल. ज्यांची पत्नी आहे, ज्यांची आई आहे, त्यांनी हा आपला 9 महिने 9 दिवसाचा मुलगा खरोखर आपल्या भारत मातेसाठी 22 वर्ष त्या ठिकाणी पोहोचवलेला होता. आपण बँकेत जा, बऱ्याच वेळा 2 मिनिटं सही करण्यासाठी पेन मागा दुसऱ्याचा. पेन दिल्यानंतर समोरचा माणूस आपल्याकडे असं लक्ष देतो की 5 मिनिटात हा परत पेन भेटला पाहिजे ना. आपल्या ह्या आईने हा आपला एवढा तरुण मुलगा आपल्या देशासाठी सही पाठवतो. आणि हा ही ताई आपला हा कुंकवाचा धनी आयुष्यभराचा साथीदार या ठिकाणी पाठवत असते. खरोखर यांना सलाम आहे. यांच्यासाठी जोरदार टाळी झाल्या पाहिजेत. खरोखर आपले दोन्ही घरातील फॅमिलीतील हा माणूस त्या ठिकाणी पाठवत असता आणि खरोखर आज सुखरूपपणे ही सेवा करून घरी पोहोचलेले आहे. मी जास्त न बोलता खरोखर आमचे मार्गदर्शक या ठिकाणी आबासाहेब हे माझे सैनिक आहे आणि खरोखर ते सेवा करून आलेले. त्या ठिकाणी काय असतं हे तुम्हाला त्या लगेच सांगतील. यानंतरचं मनोगत आबासाहेब यांनी करायचं आहे. मी त्यांना सांगतो. वायर निघाली. हॅलो हॅलो बोलो. हॅलो. बोलो भारत माता की.
आलेले आहे, डायरेक्ट आवाज काश्मीर पर्यंत जायला पाहिजे. थोडा विकू देऊन द्या तुम्ही बी. बोला भारत माता की वंदे वंदे, जय जवान जय जवान. महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुलभूषण छत्रपती शिवाजी महाराज, विश्ववंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योती, महात्मा क्रांती, महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई, माता गौतमी, माता प्रजापती, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले यांच्या त्यागाला मी अगोदर पंचांग प्रणाम करतो. आलेले सर्व गावाचे ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक, सरपंच, डेप्युटी सरपंच, त्यांची पंच कमिटी, पोलीस पाटील व माझ्या माता भगिनी यांना मी सर्वप्रथम माझी सैनिक परिवार 40 गाव, त्रिदल सेना 40 गाव, तात्यासाहेब विकास देवरे युवा मंच 40 गाव यांच्या वतीने नतमस्तक होऊन पंचांग प्रणाम करतो. आजचा हा सोनेरी दिवस गणेश दादांसाठी. 20 वर्ष गणेश दादांनी कोरा पीएमई कर्म ही धर्म त्यांचा ब्रीदवाक्याचा लोगो आहे की गणेश दादा एक टेक्निकल डिपार्टमेंट मधनं 20 वर्ष देश सेवा करून या गावात वापस आलेले आहे. तर त्यांचा निश्चित पुनर्जन्म आहे. म्हणून जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करा. कारण तुम्हाला माहिती आहे आगामी 15 वर्षापासून भारताच्या बॉर्डरची परिस्थिती काय आहे. मग तो पुलवामा अटॅक असो, 26/11 असो, किंवा आता पहलगाम असो, किंवा मधल्या घडामोडी असो, तर भारताची परिस्थिती बाउंड्रीवर खूप खराब आहे. आपल्याला भरपूर वाटतं की सैनिक सुट्टीवर येतो, मजा मारतो, मोटरसायकल घेतो, पत्नीला फिरायला घेऊन जातो, हे खातो ते पितो, आपण बरेचसे वेगवेगळ्या प्रकारे डोकं लावून विचार करतो. पण तो फक्त 365 दिवसापैकी 80 दिवस आपल्यामध्ये असतो. तुम्ही मला सांगा. आणि ती माता फक्त काल निर्णय बघून जगत असते की प्रभू रामचंद्र एप्रिल मध्ये येणार होते, आले नाही, सुट्टी कॅन्सल झाली. मग त्या मातेला विचारा. त्याच मातेच्या बाजूला ग्रामसेवक अप्पा असतील, शिक्षक असतील, तलाठी अप्पा असतील, हे संध्याकाळी आपले मुलं घेऊन रोज दाबेली खायला जातात. आणि ती माता फक्त काल निर्णय बघते, कारण साहेबांना टाइमवर सुट्टी भेटत नाही. परिस्थिती इतकी अवघड आहे. आणि निश्चित रूपे मी सांगतो, या सैन्यामध्ये जाणारा कोण आहे? फक्त शेतकऱ्याचा पोरगा आहे. या पोलीस खात्यात जाणारा कोण आहे? शेतकऱ्याचा पोरगा आहे. पॅरामिलिटरी फोर्स मध्ये जाणारा कोण आहे? तो फक्त शेतकऱ्याचा मुलगा आहे. आपण बरेच हेडलाईन बघतो, टाटा, बाटा, अदानी, अंबानी, एकाचा तरी पोरगा भारत मातेच्या रक्षणासाठी गेलेला आहे का कधी? फक्त स्टेजवर उभं राहून भाषण देतात की इनका बलिदान व्यर्थ नहीं जाएगा, हम इनके परिवार के साथ है. अरे दादा हो, 45 जवान माझ्या देशाच्या आजादी नंतर ईस्ट इंडिया कंपनीने 150 वर्ष भारतावर राज्य केलं. त्यानंतर जर सर्वात मोठी भारताची देशभक्तिमय घटना असेल, वीर जवान असतील, तर ते पुलवामा अटॅक. त्या लेथपुरामध्ये सेंट्रल रिझर्व्ह पोलीसचे 45 जवान शहीद झाले. कोणाचा मुलगा गेला, कोणाचा बाप गेला, कोणाचा पती गेला, कोणाचा भाऊ गेला, कोणाचा बाप गेला. तर मला सांगा, फक्त या मीडियाने 4 दिवस हेडलाईन दाखवली. 4थ्या दिवसानंतर ती हेडलाईन सुद्धा बंद झाली हो. म्हणून मी सांगतो, आर्मीमध्ये राजकारण नाही, पण आर्मीवर राजकारण केलं जातं हे निश्चित रूपी सांगतो आत्मविश्वासाने. आज तुम्ही मला सांगा, त्या जवानांचं जाण्याचं वय असेल तर मला सांगा, त्यांचं सर्वांचं वय 40च्या आत होतं. 40च्या आत माणसाचं जीवन संपतं का? 40च्या आत ते सोडून सर्व परिवार रस्त्याला सावरून ते गेले. आणि मला सांगा, तुमचा मुलगा मुलगी, माझी मुलगी ट्युशनला गेली, 5 मिनिटं लेट झाली तर आपण सैरा वैरा बघतो, खरे दिदी गेली अजून आली नाही, दादू गेला अजून आली नाही. त्या मातेने 9 महिने त्या बाळाला, म्हणजे गणेश दादाला पोटात बाळगलं, खारं आईने खाल्लं. त्या दादासाठी काय काय वेदना भोगल्या. आणि त्या आई साहेबांनी 20 वर्षे गणेश दादाला भारत मातेच्या रक्षणासाठी पाठवलं. आज त्या आई मंचावर आईसाठी जोरदार टाळ्या होऊन जातात. आणि परिस्थिती जर बघितली, आज तुम्ही बऱ्याच ठिकाणी जा, काही बरेचसे परिवार आहेत की ते फौजीला पोरगी देताना विचार करतात की भाऊ यानंच खरं नाही, पण पोरनं काय होईल, यानंच इच्छुन बिडर पाठवर शेदामने अंडरनं काय होईल. तर ती माता, त्या मातेच्या कुंकुवात त्या आई वडिलांनी ज्यांनी या 56 इंच्या छातीवर दगड ठेवून त्या सैनिकाच्या जीवनाच्या रेशमाच्या गाठी त्या ताई साहेबांशी बांधून दिल्या. तर त्या ताई साहेबांनी 20 वर्षे, म्हणजे लग्नाला जवळपास 12-13 वर्ष झाले असतील, कसे काढले असतील. 6-6 महिने परिवाराला भेटता येत नाही हो, सुट्टी भेटत नाही. पटवा काढून घ्यावा लागतो, आई वडील मुलं बघून घ्यावा लागतं, डोळ्याने जर पाणी आलं तर डोळे पुसून घ्यावा लागतं, रडू पण शकत नाही.
ते तरी 4 लोकांमध्ये आपला टाइमपास ड्युटीच्या याच्याने माध्यमातून होऊन जाते, पण ती मातेला शक्य नसतं. ती माता सदैव परिवारामध्ये वावरावं लागतं, भाऊबंदकी असते. आज आपले ग्रामीणचे काही नियम आहे, संस्कृती आहे. डोक्यावर पदर, पतीचा आदर, संसाराची कदर, आणि तिलाच म्हणावं खरोखर इंडियन मदर. म्हणून त्या मातेच्या नावाने देखील जोरदार टाळ्या बनतात आणि तुम्ही वाजल्या पाहिजे. का की सैनिकापेक्षा जर बलिदान असेल तर त्याच्या पत्नीचं आहे. कारण तिला परिवार सांभाळणे, मुलांचं संगोपन करणे, सासू सासऱ्यांचा आदर करणं आहे. तर अशा बऱ्याचशा गोष्टी त्या मातेच्या वाटेला येतात. त्या मातेंना देखील मी नमन करतो की परिस्थिती अभावी त्यांनी एवढा टाइम त्या परिवाराला दिला. आणि प्रत्येक खंबीर माणसामागे पत्नीचा, मातेचा हात असतो. तर त्या मातेचाही हात होता आणि पत्नीचाही हात होता. म्हणून गणेश दादा 22 वर्ष दीर्घकाळ खंतडाचा प्रवास करून आलेले आहेत. आज बोरस गावामध्ये हा 5वा प्रोग्राम आहे आमचा. या प्रोग्रामाशी आम्ही कुठल्याही पक्षाला निगडीत करत नाही. कुठल्याही दादा आप्पा वगैरे जे असतील त्यांच्या जागेवर अगदी ते सुंदर आहेत, पण आम्ही हा प्रोग्राम फक्त आमच्यासाठी सोशल वर्कर म्हणून ठेवलेला आहे. कारण याला राजकीय क्षेत्रातलं कुठलंही गालबोट लागलं नको पाहिजे. का हा प्रोग्राम सर्वांसाठी आहे. सर्व जाती धर्माचे लोक, सर्व सैनिक जेव्हा रिटायर होऊन येतील, या भल्या माणसाने तात्यासाहेब विकास देवरेने 8 वर्षापासून 4 झेंडे बांधून प्रोग्राम चालू केलेला आहे. या प्रोग्रामामागे आम्हाला कुठलेही वोट बँक तयार करायचं नाही, कुठलेही विधानसभा राज्यसभेबद्दल बोलायचं नाही, जिल्हा परिषद पंचायत समितीबद्दल बोलायचं नाही. आम्हाला फक्त एकच विषय मांडायचा आहे की ह्या गावामध्ये आमचे युवा कसे घडतील, या मुलांच्या मनात कसं प्रेम तयार होईल, आणि हे नवयुवक विचार करतील की उद्या जर मी रिटायर झालो, भरती झालो, मला माझ्या पत्नीला, माझ्या आई वडिलांना हे 4 तिरंगे लावून डीजे लावून गावात मिरवलं जाईल. म्हणून तात्यासाहेबांचा उपक्रम आहे. म्हणून तात्यासाहेबांच्या नावाने जोरदार टाळ्या वाजवा. तुम्ही टाळ्या वाजता मला वाटेल निश्चित रूपी आत्मसन्मानाने तुम्ही स्वागत करताय. तर तात्यासाहेबांचा हा प्रवास 8 वर्षापासून कंचनाचा प्रवास हे आपल्या ग्रामीण क्षेत्रासाठी, उत्तर महाराष्ट्रासाठी चालू आहे. तुम्ही मला सांगा, सर्वप्रथम तात्यांनी हा विचार केला की आबासाहेब जाणारा हा शेतकरी पुत्र असतो, तो बापच्या काळ्या मातीशी लढत असतो, त्याचाच मुलगा तिकडे बाउंड्रीवर प्रहरी असतो. आणि लालबहादूर शास्त्रींनी आपल्या कार्यकालमध्ये सांगितलं होतं की जय जवान जय किसान ये भारत की आस्था आहे. आणि ती खरोखर आहे. तुम्ही मला सांगा, 2 ते 2.5 वर्ष कोविड सारख्या परिस्थितीमध्ये आपण आपल्या घरात कुलूप लावून, दरवाजा लावून होतो. माझा शेतकरी कुठे थांबला का? त्याने शेतीला कुलूप लावलं का? बाउंड्रीवर कुलूप लावलं का? बाउंड्रीवर आपला प्रहरी उभा होता आणि त्याचाच बाप इकडे मातीशी झुंज देत होता. म्हणून जय जवान जय किसान ही आस्था भारताची आहे. निश्चित रूपी शेतकऱ्याचा, सैनिकाचा आपण सन्मान केला पाहिजे. आज मोठ्या मोठ्या कंपन्या, अदानी, अंबानी बरेचसे आहेत, ते आपण नोटा खाल्ल्या का, अन्न खाल्लं ना कोविड मध्ये मी घरात राहून, मग ते अन्न पिकवणारा माझा जो पोशिंदा आहे, जगाचा शेतकरी राजा आहे, त्याचा मान सन्मान तुम्ही वाढवला पाहिजे. त्याच्या मान सन्मानाला आपण सदैव पुढे गेलं पाहिजे. आणि त्याचा माल जेव्हा इथून त्या कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगाव मध्ये जातो ना, त्याच्या मालाची चेंडूनी न होता त्याला भाव भेटला पाहिजे. शेतकरी कधीच आत्महत्या करणार नाही हो, कारण शेतकरी हा राजा आहे, तो राजासारखाच राहिला पाहिजे. म्हणून आमचा सदैव प्रेरणादायी उपक्रम या संपूर्ण जळगाव जिल्ह्यात, धुळे जिल्ह्यात, पाचोरा, भडगाव या भागात चालू असतो. तर मला सांगा, प्रसंगाभावी ज्यावेळेस कारगिलच्या वेळेस जर सैनिक शहीद झाला ऑन ड्युटी, अरुणाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लेह लडाख, त्याच्यानंतर बरं इम्फाल वगैरे नागालँड भागात, तर फक्त त्या जवानाची फोटोची एक प्रत आणि त्याचा बक्सा फेकून घरी यायचा. म्हणजे जवान जर शहीद झाला तर त्याचं पार्थिव शरीर सुद्धा या कर्मभूमीत येत नव्हतं. फक्त कपडे, त्याची एक पेटी पॅक, त्याचा फोटो आणि त्याच्या आई वडिलांना एक लेटर यायचं की आपका लड़का या आपका पति भारत माता की सेवा करते हुए इस कार्यकाल में देश को समर्पित हो गया. त्यानंतर पण नंतर 99 नंतर भारताचे स्वर्गीय प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी साहेब यांनी तरतूद केली. त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्या संविधानात तरतूद केली की मेरे देश का जवान जिस जगह भी शहीद होगा, जिस जगह भी उसको श्रद्धांजलि होगी तो उसके कर्मभूमि में होगी. जिस जगह भी होगा, किसी भी आपत्तिजनक स्थिति में उसका अगर वो प्राण ज्योत खत्म होती है तो उसको गांव में उसके सभी परिजनों के साथ शान शौकत के साथ भारतीय तिरंगे के साथ उसका बिल्कुल अंतविधी उसके गांव में होता. म्हणून नमन करतो त्या अटलजींना. तर या सैनिकांना पहिली ही भूमी सुद्धा नशीब नव्हती. जर शहीद झाला तिकडेच वाटे लावून द्यायचे आणि घरी फक्त कपडे यायचे.
आणि आई वडिलांना पत्नी लग्न झालेला असताना चेहरा सुद्धा शेवटचा बघायला भेटायचा नाही. तर इतकी खंतर परिस्थिती आहे सैनिकाची. आपल्याला वाटतं, आता तुम्ही मला सांगा, अटलजी ज्यावेळेस संसदमध्ये भाषण सुरू करायचे तर त्याच्या अगोदर ते फक्त सैनिकांसाठी दोन वाक्य बोलायचे की भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, एक जीता जागता राष्ट्रपुरुष है, ये नंदन की धरती है, वंदन की धरती है, यहाँ की नदी नदी गंगा है, यहाँ का कंकड़ कंकड़ शंकर है, हम जिएंगे भी तो भारत के लिए, मरेंगे भी तो भारत के लिए, मरने के बाद शहीद होने के बाद अगर बहती हुई गंगा में हमारी अस्थियों को कोई कान लगाकर सुन लेगा तो ये क्या आवाज आएगी, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. असे अटलजी नमन करतो. त्यांनी सैनिकांसाठी खूप मोठं योगदान या भारत मातेच्या वीरांसाठी केलेलं आहे. ते जरी आपल्यात नसले पण मग तो नेता कुठल्या पक्षाचा आहे काय आहे ते नाही, पण तो नेता कोणासाठी जगला, त्यांनी काय तरतूद केली या भारत मातेच्या जवानासाठी मी त्यांना सलाम करतो. आज थोड्या दिवसापूर्वी तुम्हाला माहिती एप्रिल महिन्यामध्ये पहलगामामध्ये 27 लोक म्हणजे भारताचे टुरिझम त्या ठिकाणी फिरायला गेले होते. कोणा 2-3 तर कपल असे होते की त्यांचं 10 दिवसापूर्वीच लग्न झालेलं होतं. त्यांना तिथे मारून टाकलंय हरामखोर उग्रवाद्यांनी. आज तुम्ही मला सांगा त्या 27 मासूमांची काय गलती होती. आज तुम्ही सर्व भारत म्हणत होता की बदला लो, फक्त आपण घरून आरोग्य मारतो बदला लो, व्हॉट्सअपवर मेसेज टाकतो बदला लो, पण बदला घेणारा कोण असतो, तो सैनिक असतो. बदला फक्त कोण घेणार आहे, सैनिक आहे. ना IAS साहेब जाणार आहे, ना IPS जाणार आहे, ना आमदार जाणार आहे, ना खासदार जाणार आहे, ना कोणी जाणार आहे, फक्त सैनिक बदला घेणार आहे. मग तोच सैनिक जेव्हा रेल्वेत कुठेतरी जातो ना त्याला आपण बसायला जागा देत नाही. तो कुठेतरी बाथरूम जो आहे ना कागद आतून बसून निघून जातो आणि आपण त्याच्याकडनं अपेक्षा करतो की बदला आलो. तो बदला इथून घ्यायचा. जर आपण सांगतोय जर कुठे सैनिक दिसला तर त्याचा मान सन्मान करा. आज बऱ्याच ठिकाणी सैनिकांची पाचोरा तालुक्यात किशोरप्पा पाटील आमदार साहेब त्यांनी जवळपास शासनाच्या GR प्रमाणे घरपट्टी नाईपट्टीचा विषय तरतूद केलेला आहे. तर तो मान सन्मान म्हणजे आपण तेव्हा समजू की मी सैनिकाचा मान सन्मान केलेला आहे बुवा शासनाच्या GR प्रमाणे. किशोरप्पा यांना टास्क मिळाला 4-5 आमदार साहेबांना की तुम्ही महाराष्ट्र भारताचं भ्रमण करा बुवा आणि जम्मू काश्मीरमध्ये 4 दिवस तुम्ही फिरा की सैनिक कशी ड्युटी करतात. आप्पा वगैरे त्यांच्या भाषणात स्वतः सांगतात. आप्पांनी संसदमध्ये सुद्धा हा विषय मांडला की जेव्हा आपण ते बारामुल्ला एक डिस्ट्रिक्ट आहे काश्मीरचं खतरनाक डिस्ट्रिक्ट आहे, त्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त उग्रवाद आहे. आपण त्यांना 3रा दिवस होता, आपण त्यांच्या गाडीवर ग्रेनेड फायरिंग झाली म्हणजे हात बॉम्ब फेकण्यात आला. तर आपण तेव्हा सांगितलं की आम्ही 4 दिवस तिथे फिरू शकलो नाही, आमचे जवान कसे तिथे उभे राहत असतील, कशी ड्युटी करत असतील बुवा. तर 6-6 महिने ड्युटी करावं लागते, रस्त्यावर बंदूक घेऊन उभं राहावं लागतं. आणि ज्या वेळेस पत्नीची मुलांची आई वडिलांची आठवण येते ना चुपचाप एका साईडला जाऊन बटवा काढून रडून घ्यावं लागतं. रडता सुद्धा येत नाही. रडलं तर तुमच्या सारखेच म्हणतील की आरामखोरची ड्युटी करायची जीवावर येते म्हणून रडतोय बरं. अरे पण तसं नसतं. होळीला दिवाळीला 12 महिन्याचे 12 सण आहे आपल्या हिंदुत्वाप्रमाणे. आपण एक बी सण टाळत नाही. पण सैनिकाच्या नशीबमध्ये 24 तास ड्युटी असते आणि वर्दी असते आणि शासनाने जे कार्यकालानुसार जेवण लिहून दिलेलं असतं तेच जेवण भेटतं. नाही तर आपण 3 भाज्या बदली करतो. तसं भारतीय सेनेत नाही. आजचीच घटना आता 2-10 दिवसापूर्वीची घटना आहे. तो गायकवाड संजय आमदार संजय गायकवाड त्याने त्या वेटरला मारलं खाण्यापिण्यासाठी. एक आमदार आहे, लोकप्रतिनिधी आहे, तुम्ही त्याला मारू नका. तुमच्या जो काही प्रोटोकॉल आहे ते मी बनियानवर आणि लुंगीवर. त्या संसद भवन मध्ये तुम्ही पार्लमेंटमध्ये तुमचं सत्र चालू असताना तुम्ही एक वेटरला मारता खाण्यापिण्यासाठी. अहो 6-6 महिने आम्ही जर वर पोस्टावर असतो ना बर्फामध्ये भाजीपाला आणि ताजी भाजी बघायला भेटत नाही. डब्याचं जेवण खावं लागतं. डब्याच्या पोळ्या असतात, डब्याची भाजी असते. फक्त गरम पाण्यात ते गरम करून घ्यायचं आणि गिळून घ्यायचं. ही जीवनात ते जीवन सैनिक असं जीवन जगतात. म्हणजे मी काही संजय गायकवाड विरुद्ध बोलत नाहीये. तुम्ही एक आमदार और मेट्रोशी मारामारी करताय आणि ते सैनिक कसं जगताय. मग त्या सैनिकांच्या जेवणासाठी लढा द्या. ते सैनिकांना ताजं अन्न भेटलं पाहिजे हा लढा द्या. तर तुम्ही मानू की खरंच लोकप्रतिनिधी आहे बुवा. तुम्ही स्वतःच्या भक्ष्यांसाठी एका वेटरला मारताय. वेटर कोणाचा मुलगा असेल, गरीबाचा असेल. वेटर तर काही मोठं श्रीमंताचा किंवा बिझनेसमॅनचा, मंत्र्याचा, खासदारचा पोरगा जाणार नाही तिथे कॅन्टीन मध्ये. तर बऱ्याचशा गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. बोलण्याचा हेतू एकच आहे की सैनिक कसं जीवन जगतात त्यांच्यावर आधारित. आणि आपण थोडीशी डाळ खराब होती तर मारामारी केली. तर प्रसंगाभावी खूप खराब आहे. आज मी सांगतो 2007 मध्ये माझी पोस्टिंग गुलमार्ग या भागामध्ये झाली. सर्वात जास्त बर्फ पडतो गुलमार्ग सोनामार्ग, तिथूनच रस्ता बाबा अमरनाथला जातो. तर प्रसंगाभावी मोबाईल नवीन निघाले, अँड्रॉइड फोन.
मग आम्हाला वाटायचं आता आम्ही रोज बायकोला, मुलांना, आईला, वडिलांना, भाऊंना फोन करत जाऊ बुवा, रोज त्यांचा चेहरा पाहत जाऊ बुवा. पण कधीही तिथं गेल्या गेल्या आमचं टावर आउट झालं. कारण 200 मीटरवर पाकिस्तान होतं. पाकिस्तानची नुरी 1, नुरी 2, बुर्जी 3 अशी पोस्ट होती. ही जी झेलम एक्सप्रेस जाते, झेलम एक्सप्रेस नाव ठेवलेलं आहे, ती नदी आहे. भारतातून वाहून पाकिस्तानमध्ये जाते आणि पाकिस्तानमधून वाहून परत भारतात येते. तर मला सांगा, आम्ही तिथे पोस्टिंग गेल्यानंतर आमचं टावर आउट झालं कारण पाकिस्तान समोर होतं. तर मी फक्त ATM मधनं रोज 100 रुपये काढायचो आणि तो मेसेज माझ्या पत्नीला यायचा. फक्त पत्नी हा विचार करायची की माझे प्रभू आज जिवंत आहे बुवा. तर अशी मी लाईफ सैनिकांना जगावं लागते. 10 दिवस आणि 5 दिवस आणि 2-3 दिवस जर मोबाईल अँड्रॉइड नसला तर आपलं कसं तरी वाटतं की माझ्याजवळ काहीच नाही बुवा. असे प्रसंग आहे. तर विषय असे, नंदू देवरे सर हे आपले सैनिक, नमस्कार करा सर सर्वांना. हे सप्लाय ऑफ कोर मधनं रिटायर्ड आहेत. कारगिलच्या लढाई देखील ते होते, आता रिटायर्ड आहेत आणि आमच्या सोबतच काम करतात. जीवन विमा पॉलिसी आपलं SBI सरकारी याच्यातनं बाकीच्या गोष्टी सैनिकांना ते सांगतातच. यांचं देखील मोठं काम आहे तालुक्यासाठी की सैनिकांनी कुठल्या तरी प्रायव्हेट ब्रँचमध्ये आपलं मॅनेजमेंट टाकू नये, पैसे टाकू नये, कारण त्याचे कष्टाचे पैसे असतात. 1-1 रुपया कष्टाचा असतो आणि फौजी लाईफ मध्ये फक्त परिवार पोचतो आणि एक घर छोटंसं सुंदर बनवतो. याच्या व्यतिरिक्त त्याच्याकडे कुठलीही आमदानी नसते. 30-35 हजार त्याला पेन्शन असते ठराविक. त्या पद्धतीने तो बिचारा फक्त आपल्या परिवाराचा उदयनिर्वाह करू शकतो. म्हणून त्यांना मी विनंती करतो की आमच्या सैनिकांना तुमचं अमूल्य मार्गदर्शन लाभलं पाहिजे. कारण आमचे सैनिक कधी कधी कुठल्या तरी याच्याने भरकटतात आणि नंतर मग काय असतो, सैनिकाला इकडची आशा दिशा माहिती नसते. कारण या जनता जनार्दन पासून तो दूर राहिलेला असतो आणि कुठेतरी फसतो. तर नंदू सरांना मी सांगतो, निश्चित आमच्या गणेश सरांना तुम्ही योग्य ते गायडन्स करावं. तर बाकी विषय असा आहे की सैनिकाची भूमिका ही कंतडा आहे. फक्त समजून घ्या, जर कोणाचा मुलगा मिलिटरीत असेल आणि इकडे सुनबाईला घेऊन जाऊ शकत नसेल, फक्त त्या सुनबाईला जीव लावा. तुमची सुनबाई खुश तर मुलगा खुश, मुलगा खुश तर आपला देश खुश. एवढी निश्चित माझी विनंती असेल. कारण विषय काय, सैनिक तिकडे ड्युटीवर आहे, त्याची पत्नी तुमच्या जवळ आहे. त्या माता माऊलीने तिचे आई वडील सोडले आणि नवरा तिकडे निघून गेला. आज तुम्ही मला सांगा, 2-3 दिवस जरी आपण गावाला गेलो तर बिगर परिवाराचे राहतो का? 6-6 महिने सैनिकाला कसं राहावं लागत असेल, सर्व परिवारापासून दूर, आणि ते मी फक्त फोटो बघून. माझी परत हीच विनंती असेल की निश्चित रूपी या सैनिकांची भूमी आणि सैनिकांचं हा 5वा प्रोग्राम आहे बोरस गावामध्ये आहे. वेळे सरांचा पहिला प्रोग्राम केला होता, नंतर आबासाहेबांचा केला. ते आता पोलीस मध्ये आहेत. त्यांचेच बंधू राहुल दादा यांचा देखील आपल्या आपलं इंजिनियर रेजिमेंट मध्ये पुनर्जन्म झालेला आहे. आणि अजून एक कार्यक्रम, हा 5वा कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमाचे जनक स्वरूप विद्यासागर पाटील सर, BSF चे रणबाकुरे, एक सैनिक सम्राट, की विद्यासागर सरांची विनंती किंवा आदेश होता की तात्यासाहेब, आबासाहेब माझ्या गावात देवकर सरांचा कार्यक्रम झालाच पाहिजे. मी विद्यासागर म्हणतो, तुम्ही गुरुवरे आदेश करा, तुमच्या आदेशाचं पालन करून माझे गुरुवरे प्रेरणास्थान सैनिक सम्राट उद्योगपती तात्यासाहेब विकास देवरे निश्चित हा कार्यक्रम करतील. आणि तुम्ही सुरुवातीपासून आतापर्यंत सैनिकाच्या डोक्यावर हात ठेवला, आशीर्वाद दिला. निश्चित रूपे सदैव आम्ही बोरसगावाचे ऋणी आहोत आणि बोरसगाव एक सैनिकांची भूमी जरी म्हटलं तरी चालेल. आणि राहिला विषय सैनिकांच्या जीवनावर, एक छोटासा विषय सांगतो. म्हणजे एक आदर्श असं गाव असतं, त्या गावाच्या बाजूला एक झाड असतं, पिंपळाचं झाड 150-200 वर्षापूर्वीचं असतं. त्या झाडावर 5 कावळे आणि एक चिमणी राहत असते. आणि मेचा महिना असतो, त्या गावाला आग लागते. आग लागल्यानंतर ते पूर्ण गाव अस्ताव्यस्त होतं, जनजीवन इकडे तिकडे पळतं. आणि हे 5 कावळे आणि ती चिवताई विचार करते, आता आपल्याला दाना पाणी कुठून भेटेल बुवा? गाव तो जळतंय आणि आदर्श गाव होतं, आपल्याला दाना पाणी सर्व भेटायचं. आता गावात जर विस्कळीत झालं तर आपला काय होईल बुवा? पण तरी ती चिवताई काय करते, एक डबका असतं, त्या डबक्यातनं चोचेमध्ये पाणी घेते, आगेवर टाकते, चोचेमध्ये पाणी घेते, आगेवर टाकते. ते 5 कावळे तिला असतात. 5 कावळे असतात. तर 5 कावळे विचारतात की चिवताई तू वेडी का, तुझ्या एका थेंबाने आग विझणार नाही. चिवताई सांगते की दादा, ज्या दिवशी या गावाचा इतिहास लिहिला जाईल, माझं नाव आग विझवण्यामध्ये असेल आणि तुमचं नाव हसण्यामध्ये असेल. तर निश्चित रूपी हा विषय आहे. रमेशांना मंगे दादा यांचे वडील यांचं देखील आगमन झालेलं आहे. रमा अण्णा यांनी स्टेजकडे यावं असं मी अण्णांना विनंती करतो. अण्णासाहेब स्टेजकडे या. तर असा प्रसंग आहे सैनिकाचा. हा दृष्टांत सांगायचं कारण की सैनिकाची भूमिका असते अशी
की तो कधी कोणाला दाखवत नाही, आपल्या पद्धतीने चालत असतो आणि आपलं काम चालू ठेवतो. म्हणून निश्चित रूपे मी सांगतो, गावाचे सर्व मान्यवर, मायबाप, जनता जनार्दन सर्वांना विनंती करतो की निश्चित रूपी हा एक छोटासा आणि आदर्श कार्यक्रम अगदी सुंदर आहे. असाच पुढे देखील कोणी आपल्या बोरस गावाचे जवान रिटायर्ड होत असतील तर निश्चित रूपी तात्यासाहेब विकास देवरे युवा मंच, आमचे सर्व आजी माजी सैनिक आम्ही तत्पर आपल्या आदेशाचं पालन करू आणि गावामध्ये परत पुन्हा येऊ आणि कार्यक्रमाची रूपरेषा वाढू. सर्वांनी टाइम दिला, एवढा वेळ शांतता बाळगली आणि माझ्यासारख्या एक सैनिकाचे वेडेवाकडे 2 शब्द ऐकून घेतले आणि शांततेचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर ठेवला. निश्चित रूपे मी तुलनी राहील आणि विद्यासागर पाटील सरांना यांना विनंती करतो की सैनिकांबद्दल जे तुमचं स्पेशल प्रेम आहे असंच राहू द्या, कारण बोरस गावामध्ये तुम्ही हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे आणि पुढे देखील घडवून येतील, फक्त तुम्ही आदेश करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. अण्णासाहेब सत्कार करतील विठ्ठलाची मूर्ती देऊन. यानंतर आपल्या ह्या सैनिकाचा सत्कार चाळीसगाव नगरीचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे पिता श्री रमेश नानायक विठ्ठलाची मूर्ती देऊन हा सत्कार करत आहे. खरोखर या ठिकाणी आबासाहेब यांनी एक सैनिकाचं जीवनपट या ठिकाणी थोडक्यात सांगितलं. खरोखर मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जातो. काय प्रसंग असतो त्यांनी स्वतः पाहिलेला आहे. आणि यानंतर आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे पिताश्री रमेश नाना यांचा सत्कार पक्का आबा यांनी करायचा आहे. यानंतर मी गणेश दादांना आमचे ग्रुप ग्रामपंचायत सर्व सदस्य, सरपंच, डेप्युटी, उपसरपंच तसेच सर्व मित्रपरिवार राजे छत्रपती ग्रुपच्या वतीनं खूप साऱ्या पुढे भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. खरोखर त्यांनी आता ही सेवा करून आल्यानंतर आपल्या फॅमिलीची आता हे नवीन पोरं जे चालू होत आहे आणि हे देशसेवेसाठी तयारी करत आहे त्यांचाही तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा. तोला मुलाचं त्याच्यात जर जे मुलं घडले तर खरोखर एक दृश्य असेल. खरोखर मी तुम्हाला भावी वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा देतो. हा कार्यक्रम आता ही शांत झालेली आहे. सर्वांनी ज्यांना सत्कार करायचा असेल त्यांनी सत्कार करा गणेश दादांचा आणि त्यानंतर अल्पभोजनाची तयारी झालेली आहे. सर्वांनी नाश्ता केल्याशिवाय जाऊ नये. गणेशदादांचा सत्कार या ठिकाणी सोसायटी चेअरमन आनंद बाबूलाल पाटील, आनंद बाबूलाल बेड हे करत आहेत.